नमस्कार. महाराष्ट्र सेट कॉमर्स मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा माझं नाव स्वाती आहे आणि आज रिसर्च ॲप्टिट्यूड पार्ट 2 हे व्हिडिओ मी बनवत आहे फ्रेंड्स, जे की UGC नेट महाराष्ट्र सेट पेपर फर्स्टमध्ये सिलेबसला आहे आणि PhD कोर्सवर्कमध्ये सुद्धा रिसर्च मेथडॉलॉजी जे आपलं सब्जेक्ट आहे त्यासाठी हा फार महत्त्वाचा विषय आहे. तर यामध्ये मी फक्त तुम्हाला हे सब्जेक्ट शिकवणं किंवा तुम्हाला काहीतरी समजवणं हे उद्देश नसून सुरुवातीला जर फॅमिलियर जरी तुम्ही होत असाल की एक रिसर्च ॲप्टिट्यूड नावाचा एक विषय आहे आणि त्यामध्ये काय काय सिलेबस येतं, सिलेबसमधले महत्त्वाचे पार्ट्स कोणते कोणते आहेत, महत्त्वाचे मुद्दे काय काय आहेत. तर पार्ट फर्स्टमध्ये मी रिसर्च म्हणजे काय, नंतर एक बेसिक म्हणजे ॲप्टिट्यूडची मिनिंग काय असते, काही करण्याची क्षमता म्हणजे ॲप्टिट्यूड, एक काय म्हणता येईल तुमची क्षमता, एक स्किल जे आहे ॲबिलिटी आहे त्याला ॲप्टिट्यूड म्हणता येते. आणि रिसर्च म्हणल्यानंतर री आणि सर्च, री म्हणजे पुन्हा अगेन आणि सर्च म्हणजे काहीतरी शोध घेणं, हे आपण थोडक्यामध्ये पाहिलं होतं. आणि त्याचे काही डेफिनेशन, कोणत्याही नॉलेजमध्ये भर घालण्यासाठी पुन्हा पुन्हा करण्यात येणारे जे काही शोध आहे ते कसं असायला पाहिजे, कसा असायला पाहिजे. एखादी रिसर्च असेल तर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय, ऑब्जेक्टिव्ह काय, रिसर्च का केली जाते हे ऑब्जेक्टिव्ह पाहिलं होतो आपण. आणि रिसर्च करण्यामध्ये त्याचे म्हणजे गुणधर्म काय काय असतात, एक रिसर्च कशी, एक चांगली रिसर्च म्हणजे काय काय त्यामध्ये कॅरेक्टर्स असायला पाहिजे हे आपण थोडक्यामध्ये डिस्कस केलं होतं. आता रिसर्च म्हणल्यानंतर फ्रेंड्स RESEARCH ह्या शब्दानं बनलेली आहे. म्हणजे रॅशनल असायला पाहिजे, एक्सपर्टीज सोबत असायला पाहिजे. R म्हणजे रॅशनल, E म्हणजे एक्सपर्टीज, S म्हणजे सर्च, E म्हणजे एक्झॅक्ट असायला पाहिजे, A म्हणजे ॲनालायसिस, ॲक्युरेसी, R म्हणजे रिलेशनशिप असायला पाहिजे खूप काही फॅक्ट्समध्ये, आणि C म्हणल्यानंतर केअरफुल, कन्स्ट्रक्टिव्ह, कन्सिस्टन्सी सोबत, एकदम क्रिटिकल ऑब्झर्वेशन सोबत, आणि H म्हणल्यानंतर हॉनेस्टी सोबत. असं रिसर्चला खूप वेळेस आपण रिसर्च ह्यामध्ये जे काही जितके काही वर्ड आलेले आहेत, अल्फाबेट आलेले आहेत, त्यांना आपण पकडून सुद्धा खूप ठिकाणी काय म्हणतात डेफिनेशन सांगण्यात आलेली आहे. पण आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की रिसर्च कसा असायला पाहिजे, ऑनेस्टीसोबत, आपल्या प्रामाणिकतेसोबत, लॉजिकल, त्यामध्ये तर्कवितर्क लावून रिसर्च करता जे रिसर्च केलं जातं त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवता येतं. तर रिसर्चमध्ये काय काय गुण असायला पाहिजे ते आपण मागे पाहिलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिसर्चचे कॅरेक्टरिस्टिक्स डिस्कस करणार आहे फ्रेंड्स. हे मी स्किप करू शकले असते पण मला वाटलं नाही की हे स्किप करावं, कारण हेच जास्त महत्त्वाचं आहे. रिसर्च समजण्यासाठी त्याचे टर्मिनॉलॉजी जे काही आहेत थोडक्यात आपल्याला समजून घ्यावंच लागेल. म्हणजे क्रेडिबिलिटी काय, व्हॅलिडिटी काय, रिलायबिलिटी काय, नंतर खूप काही गोष्टी आपल्याला व्हेरिएबल्समध्ये दिसतात, त्यांच्यामधले आपण कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप म्हणतो. त्यावेळेस आपण जेव्हा स्टॅटचा अभ्यास करतो, रिग्रेशन, कोरिलेशन, हे छोटे छोटे वर्ड्स ऐकलेले आहोत, पण रिसर्चमध्ये ॲक्च्युअल त्यांची मिनिंग आपल्याला समजते. सब्जेक्टिव्हिटी, MCQ पेपर हे ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो. ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणल्यानंतर 4 पर्याय असतात आणि या ठिकाणी आपल्याला एकच पर्यायाला आपल्याला टिक करावं लागेल तेव्हाच आपल्याला मार्क्स भेटतात. आणि सब्जेक्टिव्ह टाईप म्हणल्यानंतर थेरी पेपर, कितीही लिहा, काही लिहा, कोणीही काही लिहू शकतं. जे त्यांच्या बायसेसप्रमाणे प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात, एक्सप्लेनेशनची थिंकिंग वेगळी असते, एक्सप्लेन करण्याचं जे कॅपॅसिटी आहे ते वेगळी असू शकते. तर म्हणजे सब्जेक्टिव्ह झालं ते. सब्जेक्टिव्ह म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये स्वतःचे पर्सनल बायसेस येणार, स्वतःची बिलीफ सिस्टीम येणार, स्वतःची इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी येणार. काही जण कुठलेही काही लिहू शकतं, म्हणजे एखादी मुद्दा असेल त्याच्यावरती कोणी काही लिहू शकेल सब्जेक्टिव्हमध्ये. पण ऑब्जेक्टिव्ह म्हणल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट तुम्हाला तेच आणि तेच उत्तर द्यावं लागेल. म्हणजे रिसर्च सुद्धा ऑब्जेक्टिव्हिटी सोबत केलं पाहिजे. नंतर प्रोसिजर्स असायला पाहिजेत. आता खूप काही आपण जेव्हा पाहतो, आता आपण या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स आणि स्टेप्स पाहणार आहोत फ्रेंड्स. आता तुम्हाला हे म्हणजे मला सांगायचं आहे की आपण रिसर्च म्हणल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी आपण रिसर्च करतो. म्हणजे ज्ञान हे त्यामध्ये कसलंही म्हणजे प्रामाणिकपणा जर नसेल किंवा कन्सिस्टन्सी नसेल किंवा त्यामध्ये व्हेरिएबिलिटी किंवा व्हॅलिडिटी चेक होत नसेल तर त्या रिसर्चचा काही उपयोगच होणार नाही. ऑलरेडी काहीतरी माहिती आहे, त्याला आणखी एक्सपर्टीज सोबत आपल्याला त्यामध्ये आणखी जास्त शोध लावायचा आहे, म्हणजे आणखी जास्त व्हॅल्यू ॲड करायची आहे.
तर रिसर्च इज अ सर्च ऑफ नॉलेज, इट इज अ सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक. हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. काय आहे रिसर्च, म्हणजे हे कॅरेक्टरिस्टिक्समध्ये सुद्धा येतात. म्हणजे रिसर्च हे सायंटिफिक आहे म्हणू शकता तुम्ही, सिस्टमॅटिक आहे म्हणू शकता, रिलिव्हंट आहे, एकमेकाला रिलिव्हंट आहे, आणि काय म्हण फॉर रिलिव्हंट इन्फॉर्मेशन ऑन स्पेसिफिक टॉपिक. या ठिकाणी तर फक्त एक शब्द आहे पण खूप काही वर्ड यामध्ये मिक्स आहेत. नॉलेजमध्ये भर घालण्यासाठी रिसर्च करतो, हे सिस्टमॅटिक असते आणि सायंटिफिक असते म्हणलेलं आहे. आणि कोणत्या तरी स्पेसिफिक टॉपिकमध्ये हे कसं असायला पाहिजे, रिलिव्हंट असायला पाहिजे. तर फ्रेंड्स, यामध्ये एक रिसर्चर खूप हार्डवर्किंग सोबत हार्डवर्क करून खूप काही त्यामध्ये आपले म्हणजे खूप काही माहिती गोळा करून एका फील्ड ऑफ नॉलेजमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड करत असतो. तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला हे सगळे गोष्टी माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. आता हे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे हे सगळं तुम्ही पाठ करून घेऊ शकता, पण काही गोष्टी जेव्हा आपण पाहतो तर हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. इम्पेरिकल, लॉजिकल, सायक्लिकल, ॲनालिटिकल, हे शब्द पाठच करून घ्यायचं. इम्पेरिकलचा अर्थ आपल्याला माहीत असायलाच पाहिजे, म्हणजे जे आपण डायरेक्ट एक्सपिरियन्स करतो, काहीतरी स्वतः आपण रिसर्च करून लॅबोरेटरीमध्ये कुठलं तरी एक रिसर्चर सायंटिस्ट काहीतरी ऑब्झर्वेशन करून कॉज अँड इफेक्टच्या रिलेशनशिपवरून काय केलेलं आहे, डायरेक्ट एक्सपिरियन्स केलेला आहे, म्हणजे एक्सपेरिमेंटल असतं इम्पेरिकल. लॉजिकल म्हणल्यानंतर हे कसलं असतं, व्हॅलिड प्रोसिजर्स आणि प्रिन्सिपल सोबत. कशाच्या व्हॅलिड, लॉजिकल म्हणल्यानंतर व्हॅलिडिटी असते त्याला, कशाच्या तर बेसिसवर, प्रोसिजर्सवर, प्रिन्सिपलवर, ते आपण त्याला लॉजिकल तर्क लावलेला असतो. सायक्लिकल म्हणजे पुन्हा प्रॉब्लेमवरती स्टार्ट होऊन प्रॉब्लेमवरती संपते. म्हणजे कोणतंही जगामधली कोणतीही गोष्ट असू दे फ्रेंड्स, त्यामध्ये काही ना काही आणखीन जास्त इम्प्रूव्ह करण्याचे चान्सेस असतात. ते माणूस असू दे, वस्तू असू दे, आपण त्याला, म्हणून तर सायन्स इतकं प्रगतशील आहे आज. आणखी शोध लागतच आहे, आणखीही टेक्नॉलॉजीज मध्ये भर येतच आहे. म्हणजे कधीही कोणतेही, म्हणजे कितीही कम्फर्टेबल आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही कम्फर्टेबल काही भेटलं तरी आपल्याला काय, आपण तिथेच थांबतो का? आपली इच्छा आकांक्षा कशा असतात, आता काहीतरी पाहिजे असतं ते भेटतं आणि आणखी पुन्हा काहीतरी पाहिजे असतं. त्याच पद्धतीनं रिसर्च स्टार्ट्स विथ अ प्रॉब्लेम अँड एंड्स विथ अ प्रॉब्लेम. तर हे कॅरेक्टरिस्टिक जे आहे रिसर्चची ते सुद्धा सायक्लिकल आहे. दुसरं आहे ॲनालायटिकल, म्हणजे रिसर्च काय आहे, हे ॲनालायटिकल प्रोसिजर सोबत काहीतरी डेटा, काहीतरी फॅक्ट, डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे हे कशावरती, त्यांच्या बेसिसवरती त्यांना युटिलाइज करून हे गॅदर, कुठले तरी इन्फॉर्मेशन गॅदर करून त्यांच्या बेसिसवरती हे आपलं ॲनालायसिस केल्यानंतर आपल्याला त्यामधले काहीतरी तथ्य आपल्या पुढे, फॅक्ट्स आपल्या पुढे येतात. तर ॲनालिटिकल म्हणजे रिसर्च युटिलाइजेस प्रूव्हन ॲनालिटिकल प्रोसिजर्स इन गॅदरिंग डेटा, वेदर हिस्टोरिकल, डिस्क्रिप्टिव्ह, एक्सपेरिमेंटल, केस स्टडी. आता हे मेथड्स आहेत, टाइप्स आहेत, आपण ते पुढे पाहणार आहोत. तर हे इम्पेरिकल असतं, लॉजिकल असतं, सायक्लिकल असतं, ॲनालिटिकल असतं. तेच या ठिकाणी पण आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च म्हणल्यानंतर. इम्पेरिकल म्हणजे एक्सपेरिमेंटच्या बेसवर असतं, जे डायरेक्ट एक्सपिरियन्स केलेलं असतं. लॉजिकल म्हणल्यानंतर हे व्हॅलिड प्रोसिजर्स आणि प्रिन्सिपलवर अवलंबून असतं. सायक्लिकल म्हणजे प्रॉब्लेमवरती स्टार्ट होऊन प्रॉब्लेमवरती एंड होतं. काहीतरी तुम्ही शोध घेतलात, आता ह्या अगोदर टेलिफोनचा शोध लागलेला होता, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये टेलिफोन होते, लँडलाईन फोन होते. मग प्रॉब्लेम होते की आपल्याला दूरपर्यंत संपर्क करायचा होता या ठिकाणी बसून. मग नंतर तिथंच थांबलं का प्रॉब्लेम आणखी, मग आता टेलिफोन घेऊन फिरता येत नव्हतं, म्हणजे मोबिलिटी नव्हती, म्हणून मोबाईल आलं जे आपल्यासोबत फिरू शकतं. मोबाईल म्हणजे मोबिलिटी, आपल्यासोबत ते फिरण्यासारखं एक साधन नंतर तयार करण्यात आलं. नंतर आता मोबाईल सोबत आता वॉचेस आलेले आहेत, स्मार्ट वॉचेस आलेले आहेत. आता हळूहळू प्रगतशील, म्हणजे प्रॉब्लेमवरती स्टार्ट होऊन कितीही रिसर्च आणि कितीही शोध घ्या तुम्ही, त्यानंतर त्यामध्ये वाढ होतच राहणार. म्हणजेच हे प्रॉब्लेमवरती स्टार्ट होऊन प्रॉब्लेमवरती संपणार. हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत रिसर्चचे, तुम्ही लक्षात ठेवा. सिस्टमॅटिक प्रोसेस असतं, आपण सुरुवातीलाच डेफिनेशनमध्ये वाचलो. सायंटिफिक असतं, व्हॅलिड आणि व्हेरिफिएबल असतं. सायक्लिकल इन नेचर, हे फार महत्त्वाचं आहे. क्रिटिकल असतं, जनरलायझेशन आहे. मग रिलायबिलिटी काय, व्हॅलिडिटी काय, म्हणजे तुम्ही सगळ्यात अगोदर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणल्यानंतर एक रिसर्चर रिसर्च करताना बायस न होता, म्हणजे आपण मराठीतून म्हणतो त्याला पक्षपात न करता, मतभेद न करता. कारण कोणत्याही व्यक्तीचे स्वतःचे लहानपणापासून आतापर्यंत जसं लहानाचं मोठं झालंय त्याचे स्वतःचे काही पर्सनल बिलीफ्स असतात, काय स्वतःचं काही ॲटिट्यूड असते, स्वतःची काही माइंड सेट असते, थिंकिंग असते, स्वतःचे काही अनुभव असतात. त्याच्यावरनं ते काय करत असतं, त्याचे स्वतःचे काही बायसेस असतात. पक्षपात करणं, मतभेद करणं, म्हणजे थोडंसं पार्शल होणं. कोणत्याही वस्तूकडे बघत असताना स्वतःचेच प्री जजमेंटल ॲटिट्यूड ठेवून, म्हणजे त्या गोष्टीकडे एक पर्स्पेक्टिव्ह जे असतं, एक नजरिया म्हणता आपण,
तर हे जेव्हा आपण आपलं दृष्टिकोन एका व्यक्तीचं बनलेलं असतं, तर रिसर्चर सुद्धा माणूसच आहे, तर त्याचे पर्सनल बायसेस फार वेळेस त्याला जे आहे ते निर्णय घेताना एखादा शोध माझ्या पुढे एक फॅक्ट आहे, त्या फॅक्टचं मी काय अर्थ काढत आहे ते खूप वेळेस माझ्या अनुभवावर, मला आजपर्यंत भेटलेले माझी मॅच्युरिटी, माझी अंडरस्टँडिंग कशी आहे, माझी लेवल ऑफ थिंकिंग कशी आहे, मी कोणत्या लेवलचा विचार करू शकते, तर मग म्हणजे कोणत्या गोष्टी मला इन्फ्लुएन्सेस करतात, मला जर याच्यापूर्वी काही गोष्टी एखाद्याचं दुःख पाहून मला दुःख होत नसेल, तर एक अर्थ असते की तुम्हाला ते त्या फेजमधून, त्या दुःखातून तुम्ही गेला नसाल, म्हणून तुम्ही त्यांची परिस्थिती किंवा त्यांचे प्रसंग तुम्ही सुद्धा समजू शकत नाही. तर खूप वेळेस पर्सनल बायस म्हणजे आपण पक्षपात करतो, तर एक रिसर्चर ह्या बायसनेसनं फ्री असायला पाहिजे. तर त्याचे पर्सनल ऑब्झर्वेशनचे बायस असू शकतात, त्याचे स्वतःचेच अगोदर मी हे शोध घेत आहे तर याचं हायपोथेसिस स्वतःच क्रिएट केलेला असतो की याच्यामध्ये रिझल्ट हेच निघेल बहुतेक, तर ते स्वतःच्या अनुभवावरून तो अगोदरच ठरवला असेल की याचं रिझल्ट हेच निघणार आहे, तर तो त्याच दृष्टिकोनानं शोध घेत राहील. पण तो एक्झॅक्ट काय आहे तो न्यूट्रल राहून कधी शोध घेऊ शकणार नाही. तर रिसर्चर कधी न्यूट्रल राहून ऑब्जेक्टिव्हिटी सोबत शोध घेतला पाहिजे. हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत फ्रेंड्स. म्हणजे काही वेळेस आपले स्वतःचे बिलीफ इतके स्ट्रॉंग असतात, आपण जे समजतो तेच घडायला पाहिजे असं वाटतं. कोणी आपल्याला एखादी शब्दानं म्हणलं की तुम्ही चुकीचे आहात, तर ते क्रिटिसिझम आपल्याला सहन होत नाही. तर हे प्रत्येकाचे एक पर्सनल ॲटिट्यूड असतं, पर्सनल बिलीफ असतं. तो लहानाचं मोठा कोणत्या सर्कमस्टन्सेसमध्ये, कोणत्या सिच्युएशनमधून गेलेला आहे, तो लहानाचा मोठा त्याच्यावरती आपण म्हणतो संस्कार, वातावरण, सिच्युएशन्स, हे सगळे फॅक्टर एक रिसर्चर जेव्हा रिसर्च करत असतो तर या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा त्याला ऑब्जेक्टिव्हिटी मेंटेन करता आलं पाहिजे, बायसनेसला अवॉइड करता आलं पाहिजे. त्याचे जे काही रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटी, हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत फ्रेंड्स या ठिकाणी. रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटी. रिलायबल करणं, आपण कोणावर तर रिलायबल होऊ शकतो, म्हणजे रिलाय करू शकतो, आपण डिपेंड होऊ शकतो कोणावरती. कारण आज एक व्यक्ती जसं वागला तसं म्हणजे चांगला आहे आपण समजलो, तर एखाद्या तो विश्वासू आहे म्हणल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्याला तो विश्वासू आहे असं समजणं, म्हणजे या ठिकाणी एक रिलायबिलिटीचा अर्थ आहे कन्सिस्टन्सी, तुम्ही इतकं लक्षात ठेवा. आणि व्हॅलिडिटी याचा अर्थ आहे ॲक्युरेसी. हे दोन शब्दाचे दोन मिनिंग आपल्याला पाठ करून ठेवायचे आहेत. रिलायबिलिटी कुठेही आलं रिसर्च पेपरमध्ये तर कन्सिस्टंट असणं. मी आज एक वागले, उद्या एक वागले, परवा एक वागले, तर हे व्यक्ती ह्याच्यावर काही हे दररोज बदलत असतो, बाबा याच्यावरती आपण म्हणतो याच्यावरती आपण डिपेंड होऊ नाही शकत, हे कन्सिस्टंट नाही याचं बिहेवियर असं म्हणतो. तर ते व्हॅलिडिटी म्हणजे रिलायबिलिटी म्हणजे कन्सिस्टन्सी. जर तुमचे जे काही प्रोसिजर्स वापरायलात, मेथड्स वापरायलात, तुम्ही जे काही हायपोथेसिस सेट करत आहात, रिसर्च करत असताना तुम्ही कोणते फेजेस सोबत म्हणजे कोणत्या स्टेप सोबत जात आहात, हे सगळ्या वेळेस तुम्हाला कन्सिस्टंट असणं फार महत्त्वाचं आहे. आणि व्हॅलिडिटी म्हणल्यानंतर ॲक्युरेसी, तुम्ही कोणते टूल्स वापरायलात, कोणते मेजर्स घेत आहात, कोणते इन्स्ट्रुमेंट आहेत, या सगळ्यामध्ये व्हॅलिडिटी ते ॲक्युरेट असणं फार महत्त्वाचं आहे. तर ॲक्युरेटीमध्ये आता व्हॅलिडिटीचे पुन्हा दोन सब टाईप्स आहेत फ्रेंड्स, इंटरनल व्हॅलिडिटी, एक्सटर्नल व्हॅलिडिटी. इंटरनल व्हॅलिडिटीमध्ये थोडक्यामध्ये सांगते, कॉज आणि इफेक्ट व्हेरिएबल्स जेव्हा आपण सेट करत असतो इंटरनली आपण आपल्या कंट्रोलमध्ये ठेवून, म्हणजे कॉज आणि इफेक्ट आपण जेव्हा पाहतो ते इंटरनल व्हॅलिडिटीमध्ये येतं. आणि एक्सटर्नल व्हॅलिडिटी म्हणजे खूप काही रिसर्च करते वेळेस एक्सटर्नल फॅक्टर्स असतात ज्यांना आपण कंट्रोल नाही करू शकत, तर त्यावेळेसची जी व्हॅलिडिटी असते त्याला एक्सटर्नल फॅक्टर्स सोबत एक्सटर्नल व्हॅलिडिटी येते. तर हे मला या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली स्टेप्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स दोन्ही कव्हर करायचे होते फ्रेंड्स. पण कॅरेक्टरिस्टिक्स हे इतके महत्त्वाचे आहेत. हे रिलायबिलिटी म्हणा, व्हॅलिडिटी, हे शब्द फक्त शब्द नसून पूर्ण रिसर्च याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे एक्सटर्नल व्हॅलिडिटी काय, फेस व्हॅलिडिटी येतं, नंतर म्हणजे खूप काही व्हॅलिडिटी आहेत, कॉन्टेंट व्हॅलिडिटी, कन्स्ट्रक्ट व्हॅलिडिटी, तर ते त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला जर अभ्यास करताना व्हॅलिडिटी पॉईंट आलं तर तुम्ही त्याला नेमकं वाचा. ॲक्युरेसी म्हणजे एकदम म्हणजे रिलेटेड टूल्स आणि इन्स्ट्रुमेंट हे एकदम एक्झॅक्ट बरोबर असायला पाहिजे, ॲक्युरेट असायला पाहिजे, त्यामध्ये चुका नको. क्रेडिबिलिटी काय, जनरल म्हणजे जनरलायझेबिलिटी एक शब्द येते फ्रेंड, सगळ्यावरती जनरल आपण अप्लाय करू शकायसारखे मेजर्स असायला पाहिजे. नंतर इम्पेरिकल म्हणल्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतर सिस्टमॅटिक असायला पाहिजे, सायक्लिकल असायला पाहिजे, नंतर सायंटिफिक असायला पाहिजे. हे सगळे जे काही आहेत हे म्हणजे फ्रेंड्स कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर हे तुम्हाला या ठिकाणी बघा, सिस्टमॅटिक, सायक्लिकल, जनरलायझेशन, क्रिटिकल,
तर हे सगळे गोष्टी तुम्हाला मी सांगायले की फार महत्त्वाचे आहेत, म्हणूनच कॅरेक्टरिस्टिक्सला हे पूर्ण व्हिडिओ डेडिकेट झालेला आहे. तर हे कमीत कमी ह्या टॉपिक सोबत फॅमिलियर तर व्हा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरात लवकर.